डमरू आजकाल खूप मस्ती करायला लागलाय, म्हणजे सगळा पसारा तो काढून ठेवतो. सकाळ झाली नाही की त्याचा पसारा करणं चालूच असतं. मग इथं मी पसारा आवरत होते आणि इकडे डमरूचे बापू त्याला जरा खेळवत होते. आणि तुम्ही बघू शकता इतका पसारा करून ठेवतो तो की वैताग येऊन जातो. त्यानंतर मी इकडे आवरत होते. स्वयंपाकाची तयारी चाललेली, दुपारचा स्वयंपाक करायचा होता. तर डमरूला झोपून वगैरे आंघोळ वगैरे घालून माझं काम चालू होतं. त्यानंतर इकडे उमेश चाललेला बाहेर. त्याला मी बोलत होते आज सुट्टी आहे तर जाऊ नको, पण तो बोलला नाही माझं काहीतरी काम आहे. तर मग तो गेलेला स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये, काहीतरी त्याला सामान आणायचं होतं. इकडे डमरू बघा किती त्रास देतो, इतकी मस्ती करतो ना. डोळे कधी चेक करतो तर कधी तोंड चेक करतो, कधी नाक चेक करतो, कधी त्याचं डोकं आपटतो नाकावर. खूप त्रास देतो, खूपच मस्ती करतो. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे तिथे गेला आणि ते जो बॉक्स आहे त्याला पकडून तो काय माहिती सगळा पसारा काढून ठेवतो. तो खूपच धिंगाणा करतो. तो त्याची मस्ती अशीच चालू असते दिवसभर. मग संध्याकाळी मस्त ट्रेन बघता बघता मी चहा बनवलेला, मखाणे पण बनवलेले आणि मग मस्त नाश्ता वगैरे झाला संध्याकाळचा. मग भाकरी बनवायच्या होत्या कारण की जेवण दुपारीच म्हणजे कालवण दुपारीच बनवून ठेवलेलं. इकडे उमेशचं चाललेलं लुडो गेम. त्याला काय 6 पडतच नव्हते तर तो बोलत होता यार 6 पडतच नाही. तर म्हटलं बघ आता तू तुझा गेम. त्यानंतर इकडं डमरूसोबत परत त्याची संध्याकाळी मस्ती चाललेली. काय माहिती डॉगे डॉगे खेळत होते. तर असंच होता दिवस. भेटूया उद्या. बाय.